नमस्कार. मी सुभाष मिसाळ, मोटिवेशनल स्पीकर आणि काउन्सलर, मेडिकल ॲडमिशन प्रोसेस, JVG अकॅडमी अँड करिअर गायडन्स अकलूज. विद्यार्थ्यांनी पालकमित्र हो, आज तुम्हाला नीट 2025 रिझल्टबाबत काही अपडेट्स देण्यासाठी ऑनलाईन आलेलो आहे. नीटची परीक्षा झाली, तो पेपर टफ गेला, कट ऑफ खूप कमी येणार, ह्या सर्व गोष्टी झाल्या. परंतु आता रिझल्ट कधी येणार याची आपण आतुरतेने वाट पाहत असतानाच या ठिकाणी NTA रिझल्ट पूर्वीची जी काही प्रक्रिया आहे ती म्हणजे प्रोव्हिजनल आन्सर की जाहीर करणे, आपले जे रेकॉर्डेड रिस्पॉन्सेस आहेत ते जाहीर करणे, ही सर्व प्रक्रिया NTA पार पडलेली आहे. आणि गेल्या 5 वर्षाच्या अनुभवानुसार ज्या वेळेला NTA आपली प्रोव्हिजनल आन्सर की या ठिकाणी जाहीर केली जाते, आपले रेकॉर्डेड रिस्पॉन्सेस या ठिकाणी जाहीर केले जातात, त्यानंतर 4 ते 5 दिवसामध्ये आपला रिझल्ट NTA या ठिकाणी जाहीर केला जातो. ते 2024 असू द्या, 23 असू द्या, 22 असू द्या, या वर्षामध्ये 4 ते 5 दिवसामध्ये नंतर हा NTA रिझल्ट या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे. आणि त्यामुळे NTA जे रेकॉर्डेड आपले रेकॉर्डेड रिस्पॉन्सेस जाहीर केले, जी प्रोव्हिजनल आन्सर की जाहीर केली, त्यानंतर 4 ते 5 दिवस आज संपते. परंतु थोडंसं कोर्ट मॅटर आहे आणि कोर्ट मॅटरमुळं या ठिकाणी NTA काय निर्णय घेण्यात येतो आहे ते खूप या ठिकाणी महत्त्वाचं आहे. त्यामधील असणारे मद्रास हायकोर्टामध्ये एक याचिका होती. मद्रास हायकोर्टामध्ये मात्र 6 जूनलाच मद्रास हायकोर्टाने हे जे याचिका होत्या सगळ्या खारिज केलेल्या आहेत, रद्द केलेल्या आहेत आणि NTA स्पष्ट सांगितलेलं आहे की आपण सर्व विद्यार्थ्यांचा रिझल्ट या ठिकाणी जाहीर करावा. यानंतरचा राहिला विषय इंदोरमधला. इंदोरमध्येही जवळजवळ 75 विद्यार्थ्यांनी पिटिशन्स दाखल केलेले आहेत इंदोर हायकोर्टामध्ये. आणि त्यामुळे इंदोर हायकोर्टाकडून सुद्धा या ठिकाणी प्रथम रिझल्टवरती स्टे दिलेला होता, नंतर NTA मागणी केल्यानंतर हा स्टे हटवण्यात आलेला आहे. आणि 9 तारखेला सुनावणी झाली. काल सुनावणी या ठिकाणी झाली. तत्पूर्वी इंदोर हायकोर्टाने 16 जून ही सुनावणीची तारीख दिलेली होती, परंतु NTA विनंती केल्यानंतर ही 9 जून तारीख दिलेली होती. काल सुनावणी झाली. सुनावणीमध्ये इंदोर हायकोर्टाने स्पष्ट सांगितलेले आहे की तुम्ही रिझल्ट जाहीर करा, परंतु 75 विद्यार्थ्याचा रिझल्ट पाठीमागे ठेवा. या 75 विद्यार्थ्यांनाच रिनीट घ्यायचे का त्यांना ग्रेस मार्क द्यायचे, हे 16 जूनच्या दिवशी आपण या ठिकाणी ठरवूयात. 16 जूनला नेक्स्ट याची हिअरिंग आहे, सुनावणी आहे आणि त्यामुळे 16 जून रोजी या विद्यार्थ्यांचा निर्णय होणार आहे. परंतु जी कोर्ट ऑर्डर आहे, या कोर्ट ऑर्डरमध्ये रिझल्टवर स्टे किंवा रिझल्ट थांबवा असं सांगितलेलं नाही. फक्त 75 विद्यार्थ्यांचा रिझल्ट थांबवा आणि इतर विद्यार्थ्यांचा मात्र तुम्ही रिझल्ट द्या, अशी स्पष्ट ऑर्डर या ठिकाणी इंदोर हायकोर्टाने काढल्यामुळे आता रिझल्टचा जो अडथळा आहे तो पूर्णपणे दूर झालेला आहे. आणि त्यामुळे आज उद्या किंवा परवा या ठिकाणी कधीही, आज आत्तासुद्धा रिझल्ट या ठिकाणी NTA पब्लिश होऊ शकतो. रिझल्टला कसली अडचण नाही. फक्त आणि फक्त जर का NTA किंवा NTA असं वाटलं की जे 75 विद्यार्थ्याचा जो रिझल्ट आहे तोही रिझल्ट सगळेच एकदम सर्वच विद्यार्थी जे भारतातील परीक्षेला बसले आहेत त्या सर्वांचा एकदमच रिझल्ट आपण जाहीर करूया, पाठीमागं नको असं जर वाटलं तर आणि तरच 16 जून नंतर या ठिकाणी रिझल्ट लागू शकेल. परंतु तशी शक्यता खूप कमी आहे. कारण जर रिझल्टला उशीर केला तर अजून काही देशभरामध्ये पिटिशन्स येऊ शकतात, अजून रिझल्टमध्ये डिले होऊ शकतो. त्यामुळे NTA रिझल्ट या ठिकाणी जाहीर होण्याची, आज उद्या जाहीर होण्याची खूप शक्यता आहे. आणि नंतर मग 16 जून नंतर त्या विद्यार्थ्याचे रिनीट होईल किंवा ग्रेस मार्क देतील आणि नंतर ते विद्यार्थी या संपूर्ण रिझल्टमध्ये येतील आणि नंतर एकदा सर्वांचा रिवाइज्ड रिझल्ट या ठिकाणी आपल्यासमोर येईल. म्हणजेच जर 16 जूनपूर्वी जर NTAने रिझल्ट जाहीर केला तर आपल्याला आत्ता एक रिझल्ट आणि नंतर एक रिवाइज्ड रिझल्ट म्हणून या ठिकाणी येईल. 2 रिझल्ट आपल्याकडे येतील. आत्ताचा रिझल्ट चालणार नाही, नंतरचा रिझल्टमध्ये मात्र रँक या ठिकाणी बदलतील, कारण 75 विद्यार्थी त्या आतमध्ये घुसतील आणि म्हणून रिझल्ट आज किंवा उद्या येऊ शकतो. रिझल्ट आल्याबरोबर सर्वांपर्यंत तो पोहोचवला जाईल. आमच्या चॅनलला आपण जर सबस्क्राईब केलं नसेल, लाईक केलं नसेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा की जेणेकरून तुम्हाला नवनवीन ॲडमिशनविषयीचे व्हिडिओज पाहण्यास मिळतील. तुम्हाला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर आमच्याशी ऑफिसला भेटा, आमच्याशी चर्चा करा. तुम्हाला एक चांगल्या पद्धतीचं ॲडमिशन या ठिकाणी मिळवून दिलं जाईल. आज बस इतकंच. ऑल द बेस्ट. धन्यवाद.